मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात दोन खूप मोठे आणि महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत. लाडकी बहीण योजनेविषयी महिलांसाठी हे एक अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे. हे जे दोन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यापैकी एक निर्णय लाडक्या बहिणीसाठी खूप आनंदाची बातमी असणार आहे आणि दुसरा जो निर्णय आहे तो लाखो महिलेचे टेन्शन वाढवणारा निर्णय असणार आहे. कारण की आता विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे. होय मित्रांनो, आणि ही छाननी करण्यासाठी सरकार प्राप्तिकर विभागाच्या म्हणजेच इन्कम टॅक्स विभागाची मदत ही घेणार आहे. त्यामुळे आता या योजनेतून लाखो महिला कमी केल्या जाणार आहे. नेमकं कोणत्या महिला योजनेतून कमी केले जाणार आहे आणि कोणते महिला योजनेमध्ये राहणार आहे हे आपण लगेच या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्याआधी या ठिकाणी पहिला जो निर्णय आहे तो आनंदाचा निर्णय कोणता आहे हे आपण या ठिकाणी अगोदर जाणून घेऊया. तर मित्रांनो बघा, लाडक्या बहिणीच्या खात्यावरती नुकताच लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता हा जमा झाला आहे. काही महिलांना हप्ता आलेला सुद्धा नाही आहे, तर काही महिलांना अजून पर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही हप्ता आलेला नाही आहे. परंतु लाखो महिलेच्या खात्यात 6व्या हप्त्याचे 1500 रुपये हे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे आणि आता बहिणीच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. सोबतच महिलांना संक्रांतीचा गिफ्ट देखील सरकारकडून मिळणार आहे आणि गॅसचे पैसे देखील महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. पण आता अशातच सरकारकडून खूप मोठा निर्णय देखील घेण्यात आला आहे की आता लाडकी बहीण योजनेची छाननी ही होणार आहे. सरकारने सांगितले आहे की या ठिकाणी आता लाडकी बहीण योजने अंतर्गत छाननी केली जाणार आहे. या योजनेतून लाखो महिला वगळण्यात येतील हे निश्चित झाले आहे. पण नेमके कोणते महिला या योजनेतून आता वगळण्यात येणार आहे आणि नेमकी छाननी कोणत्या गोष्टीची होणार आहे, कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी छाननीमध्ये घेरल्या धरल्या जाणार आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची छाननी करण्याचा निर्णय हा आर्थिक स्थिती राखण्यासाठी घेण्यात आलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने गरीब आणि गरजू महिलांना मिळावा यासाठी घेण्यात आलेला आहे. आणि ज्या महिलांना गरज नाही, ज्या महिला या योजनेचे पात्र नाही, त्यांना या योजनेतून बाहेर काढण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय हा या ठिकाणी छाननी करण्याचा घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, लाडकी बहीण ही योजना विधानसभा निवडणूक मध्ये गेम चेंजर योजना ठरली आहे आणि याचा फायदा अर्थातच या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला झाला. म्हणून सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यावरती निवडणूक नंतर लगेच 6व्या हप्त्याचे 1500 रुपये हे जमा केले आहे. सोबतच आता महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा 7व्या हप्त्याचा 1500 रुपये देखील जमा होणार आहेत आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत देखील महिलांचे बँक खात्यावरती 3 मोफत गॅस सिलेंडरचे पैसे जमा केले जाणार आहेत. पण आता अशातच सरकारने महिलाला धक्का देण्याचा निर्णय हा घेतला आहे. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांना बाहेर केले जाणार आहे. त्यामुळे आता या योजनेचे पुन्हा छाननी होणार आहे. त्यासाठी अर्जदार महिलेच्या कुटुंबातील उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असल्याची पडताळणी करण्यासाठी प्राप्त कर विभागाकडून माहिती मागवली जाणार आहे. त्याचसोबत उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे. अदिती ताई तटकरे यांनी सांगितले आहे. आधी जाहीर केलेले निकष देखील या ठिकाणी काटेकोरपणे पालन हे केले जाणार आहे. म्हणजेच अगोदर या योजनेसाठी ज्या काही पात्रता निश्चित करण्यात आले होते त्याचे देखील या ठिकाणी काटेकोरपणे पालन हे केले जाणार आहे. त्या पात्रतेच्या बाहेर असणाऱ्या महिलांना या योजनेतून बाहेर केले जाणार आहे. त्यामुळे आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन अर्जाची छाननी ही केली जाणार आहे. लाडकी बहीण योजने खऱ्या अर्थाने गरीब आणि गरजू महिलांना लाभ देण्यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेचा सरकारकडून सर्व गोष्टी संदर्भात एक आढावा घेतला जाणार आहे. ही खरोखर ही योजनेसाठी सुरू केलेली आहे त्याच महिलांना लाभ हा मिळत आहे की नाही. या योजनेमध्ये बरेचसे गैरप्रकार देखील आढळून आलेले आहेत. बऱ्याचशा तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. बऱ्याच अपात्र महिला देखील या योजनेचा लाभ घेताना दिसून आलेल्या आहे. तशा तक्रारी देखील शासनाला प्राप्त झाल्या असून त्यामुळे आता या योजनेचा नवीन आढावा घेतला जाणार असून छाननी केली जाणार आहे. ज्या महिलाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या पुढे असेल आणि त्यांनी देखील योजनेचा लाभ घेतलेला असेल किंवा एका कुटुंबातील सर्वच महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला असेल किंवा ज्या महिलाकडे 4 चाकी वाहन आहे आणि त्यांना देखील या योजनेचा लाभ घेतला असेल तर कुठेतरी या ठिकाणी गरजू महिलांवरती अन्याय होईल. त्यामुळे ज्यांना गरज आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ देणे गरजेचे ठरणार आहे. त्यामुळे या ठिकाणी शासनाकडून छाननी करण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकारकडून असे देखील आवाहन केले जाऊ शकते की ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ज्यांना गरज नाही, ज्याचे उत्पन्न हे 2 ते 3 मार्गाने होत आहे, त्यांचे कुटुंब या ठिकाणी इन्कम टॅक्स भरत आहे, अशा कुटुंबातील महिलांना योजनेतून स्वतःनी माघार घ्यावी. दुसरीकडे या योजनेमध्ये 2.5 लाखाची मर्यादा घेण्यात आलेली आहे आणि याची काटेकोरपणे पालन देखील करण्याचे गरजेचे असणार आहे. या दृष्टिकोनातून देखील सरकारने पाऊल उचलले आहे. ज्या महिलांना गरज नाही, ज्याचे उत्पन्न जास्त आहे, त्या महिलांनी गरजू महिलांसाठी स्वतःहून लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली तर निश्चितपणे गरजूवंत
महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे। या योजनेमध्ये जी काही रक्कम आहे आता पुढे शासनाने वाढवण्याचा निर्णय हा घेतला आहे। सध्या तरी या संदर्भात मध्ये आढावा घेतला जाईल किती महिलांना या योजनेचा लाभ मिळाला, त्याचबरोबर किती महिला गरजूवंत आहे, कारण की गरजूवंत महिला मदत अशा शासनाचे धोरण असणार आहे। कोणतीही योजना असो त्या योजनेचा लाभ गरजू आणि गरीब महिलांना मिळावा पहिले, त्यामुळे या योजने संदर्भात याबाबतच शासनाचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर या योजनेमध्ये पुन्हा या योजनेची छाननी केली जाईल। छाननी केल्यानंतर या ठिकाणी जेवढ्या पण या योजनेसाठी अपात्र ठरतील त्या महिलांना या योजनेतून बाहेर केले जाणार आहे। जुलै 2024 पासून या योजनेला सुरुवात झाली आहे आणि आतापर्यंत सरकारने या योजनेचा लाभ देखील दिला आहे। आता देखील या योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे आणि आता इथून पुढे अधिक गरजू महिलांपर्यंत योजनेचा लाभ कसा मिळेल त्याचा प्रयत्न देखील सरकार करणार आहे। ज्यांना या योजनेचा लाभ गरज नाही त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे। या योजनेत महिलांची संख्या वाढली तरी चालेल, पण अधिकाधिक गरजू महिलांना या योजनेचा लाभ सरकारचा धोरण असणार आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेतून बाहेर केले जाणार आहेत। सोबतच ज्या महिला शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असतील अशा महिलांना आता या ठिकाणी योजनेतून येणार आहे किंवा मग या ठिकाणी त्यांना फरकाचे रक्कम म्हणून या ठिकाणी दिली जाणार आहे। तर अशा पद्धतीने 2 महत्त्वाचे निर्णय शासनाकडून देण्यात आलेला आहे। पहिला निर्णय म्हणजे लवकरच आता महिलांना लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि दुसरा निर्णय म्हणजे लाडकी बहीण योजनेची छाननी केली जाणार आहे, ज्यामुळे बऱ्याच महिला या योजनेतून कमी होणार आहे। त्यासोबतच बऱ्याचशा गरजूवंत महिला देखील या योजनेमध्ये संपूर्ण गोष्ट देखील होणार आहे। तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण 2 निर्णय घेण्यात आलेला आहे। तर माहिती आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।